अर्थार्थी भक्त म्हटलेले आहे। आता याच्यामध्ये कोणते भक्त येतात पुराणामध्ये जर पाहिलं तर याच्यामध्ये दोन भक्त आहेत, एक आहे बिभीषण आणि दुसरा आहे सुदामा। बिभीषण आणि सुदामा हे अर्थार्थी भक्त म्हणून गणले जातात। सुदामाला दारिद्र्य आलं म्हणून सुदामा भगवान श्रीकृष्णाकडे गेला आणि बिभीषणाला लंकाधीश व्हायचं होतं म्हणून बिभीषण प्रभू रामाकडे गेले। हे अर्थार्थी भक्त आहेत। आता जिज्ञासू भक्त कोणते आहेत? जे देवाला जाणण्याच्या उद्देशाने जे भक्ती करतात त्यांना जिज्ञासू भक्त म्हणायचं। जिज्ञासू भक्त राजा परीक्षिती हा जिज्ञासू भक्त आहे बरं का। पुराणातला राजा परीक्षिती हा राजा जनक हा जिज्ञासू भक्त आहे। आणि ज्ञानी भक्त कोणाला म्हणायचं? ज्ञानी भक्त एकच आहे, तो म्हणजे आमचे हनुमंतराय बरं का। आता हे हनुमंतरायच आहेत, ते पण ज्ञानी आहेत। ज्ञानी भक्त हनुमंतराय पुराणामध्ये गणलेले आहेत। विठ्ठल चला, अर्थ अर्थार्थी जिज्ञासू ज्ञानी चार भक्ताचे प्रकार सांगितले। एक साधं उदाहरण देतो, दृष्टांत म्हणजे पटतं। दृष्टांत सांगितले की लोकांना पटतं बरं का।